तर चला आपण सामन्याच्या दिशेला देखील वळणार आहोत. आयुष 11 विपक्ष सायली X40+ असे दोन दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती संदीप सरांना आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट. व्हाईट बॉल यावेळेस एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय. डावखुऱ्याचं ज्या वेळेस गोलंदाज मैदानावरती असतात त्यावेळेस कुठेतरी या सर्व गोष्टी आपण नेहमी पाहतो. यावेळेस देखील अनऑर्थोडॉक्स पद्धतीने पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची खालची कडा पाहायला मिळतीये. आला बॉल डॉट. एक डॉट एक वाईड, एक डॉट एक वाईड. धावफलक दोन्ही आकड्यावरती पाहायला मिळतोय. संदीपजींना आपण पाहतोय मैदानावरती गोलंदाजी करत असताना. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. लॉंग ऑफच्या दिशेला आली आहे मैदानावरती सिंगल. जशी जशी आपण पाहू शकतो रात्रीला सुरुवात होते 10चे 11, 11चे 12 वाजता, त्यावेळेस गेमचा पेस जो आहे ना तो अतिशय स्लो होऊन जातो. 40+चं क्रिकेट आहे सर. चॅलेंजेस वेगळे असतात, थकावट प्रत्येकाला होते आणि 40+च्या क्रिकेटमध्ये थोडी जास्त होते. उन्हामध्ये आजकाल यंगस्टर देखील थकून जातात. 40+च्या क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी एक गोष्ट सांगतो की स्वतःची काळजी घ्या आणि त्यामुळे थोडासा आपण म्हणू शकतो की पेस थोडासा स्लो होतो. गेमचा यावेळेस झाली मिस्टेक. 2 धावा फलकावरती होतील. 8 धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये होता आणि कॅच झाली ड्रॉप. धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटचे 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कशी कामगिरी असेल देखील पाहणं गरजेचं आहे. डॉट बॉल आलाय. अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 6 आकड्यावरती पाहायला मिळतो. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती योगेश आपल्याला पाहायला मिळतात. योगेशकडे वेग प्रचंड आहे पण त्यांची एक चूक होते की ते बॅट खाली बॉल देतात. ज्युसी हाफ वॉली त्यांच्या वतीने नेहमी आपल्याला पाहायला मिळते. ती त्यांची अशी थोडीशी मिस्टेक आपण पाहू शकतो. अन्यथा गोलंदाजीमध्ये वेग आहे, प्रचंड गती आहे. पण आता बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील योगेश. पहिलं षटक जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस देखील
हाफ ट्रॅकर आणि हाफ ट्रॅकरला पुल केलाय. 2 धावा फलकावरती आपल्याला ऍड होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावर. ओके, सो आपण बाउंड्री चेक करतोय. षटकारासाठी चेक करण्यात येतं इथे. चला, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे, याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. आयुष 11 40+ विपक्ष सायली एक्स 40+ असे 2 दिग्गज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मॅचला आपण रिझ्यूम करतोय. आली मैदानावरती सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला 9 धावा धावफलकावरती असतील. 9 ऑन द बोर्ड. 5 ओव्हरची ही देखील मॅच आहे. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल. विजय आणि मोहन हे 2 खेळाडू पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आणि कीपिंग अशीच पाहिजे. मी म्हणेल क्लोज कीपिंग करण्यापेक्षा ही कीपिंग बेस्ट आहे. थोडीशी मागे राहा, रन कमी जातात. 1-2 धावेंना भरपूर महत्व आहे. या मैदानावरती आपण पाहायला गेलं तर धावेंसाठी संघर्ष करायला लागतो, कारण 360 मैदान नाहीये. बिहाइंड द स्क्वेअर, बिहाइंड द विकेट तुम्हाला धावा जास्त मिळत नाही. धावसंख्या फलकावरती 9. यावेळेस देखील आता क्लोज कीपिंग जर केली असती तर मात्र बॉल अडला असता का? नसता अडला, कारण वेगासोबत ज्यावेळेस टप्पा पडतो त्यावेळेस देखील आपण पाहू शकतो मिस्टेक होते. यावेळेस डॉट बॉल आलाय, कारण मागे कीपर आपल्याला पाहायला मिळाले. एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक्झॅक्टली तेच आपण म्हणतोय. 6 मध्ये 1च धाव, पण 6 मध्ये 1च धाव आहे. आता कुठेतरी धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. विजय आणि मोहन हे 2 खेळाडू पाहायला मिळतात. योगेश आपल्याला पाहायला मिळतील. योगेशच्या वतीने बघूया कशा प्रकारची कामगिरी असेल, कारण आतापर्यंत फार चांगली कामगिरी झाली आहे. पहिले 2 बॉल 2 बॉलवरती 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर 2 निर्धाव चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. 2 बॉलचं काही अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज योगेशने या मॅच मध्ये कमबॅक केलंय. मागील मॅच मध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस देखील रोल चेंज झाला. आली मैदानावरती आपण पाहू शकतो सिंगल धावफलक 10. 3 ऑन द बोर्ड. शेवटचा एक बॉल.
षटक क्रमांक दुसरं समाप्त होईल धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती. पहिलं षटक 6 धावेंचं, दुसरं षटक 4 धावेंचं. 2 षटकांची अखेरीस धावफलक 10. सायली एक्स संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, या संघाने या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. आयुष 11 संघ अडचणीमध्ये सापडलाय. आता या पुढील 3 ओव्हरमध्ये आक्रमकतेने धारण होणारी फलंदाजी करावी लागेल, आक्रमक बॅटिंग करावी लागेल. अडचणी वाढल्यात, कशी कामगिरी असेल पाहणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. टेप ओव्हर आहे, टेप बॉल ओव्हर. गोलंदाज तयार. दशरथ पाहायला मिळतील. पहिलाच बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे. आली आहे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 11 ऑन द बोर्ड पाहायला मिळेल. गोलंदाज कडा पाहायला मिळते. आली आहे मैदानावरती पुन्हा एकदा सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 ऑन द बोर्ड. एकदा वाढ होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल आकड्यावर. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे, धावा बनत नाहीयेत. मागील मॅच मध्ये ज्यावेळेस सायली एक संघ खेळला, पहिल्या ओव्हर मध्ये 20 आले होते, त्यानंतर कमबॅक झालं. पण इथे पहिल्या ओव्हर मध्ये मी म्हणेल आता रोल चेंज झाले. संदीप सरांनी पहिली ओव्हर टाकली, योगेश सरांनी दुसरी ओव्हर टाकली आणि दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे, नो डाऊट ॲट ऑल. मदतीने धावसंख्या फलकावरती 15 धावा. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुल करण्याचा प्रयत्न. टेप बॉल. टेप बॉल मध्ये धावा बनवणं अतिशय अवघड असतं, हे आपण नेहमी पाहिलंय. टेप बॉल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय, काहीच वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. आणि टेप बॉल ज्यावेळेस हाताळले जातात ते अवघड असतं हँडल करणं. धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची पाहायला मिळते. व्हाईट बॉल. अवांतरशी धावफलकावरती ऍड होईल. धावसंख्या 16. 16 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील मिस्टेक पुन्हा एकदा पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती पुढे सरसवत असताना 18 धावा धावफलकावरती. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 18 आणि यावेळेस पुन्हा एकदा मिस्टेक. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन फलकावरती ऍड होईल. धावफलक पुढे सरकेल. 19. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. टेप बॉल ओव्हर आहे. टेप बॉल ओव्हर मध्ये पहिली सुरुवात चांगली झाली, मात्र आता खराब गोलंदाजी पाहायला मिळते. 4 वाईड बॉल सलग पाहायला मिळत आहेत. टेप ओव्हर असं आहे ना
की आपण तारीफ केली ना लगेच गोलंदाज मिस्टेक करतो. लगी नजर. टेप बॉल हँडल करणं अतिशय अवघड आहे. सूर सापडतच नाही टेप बॉल मध्ये. दादा इकडे होते रन बनत नव्हते. दादा तिकडे गेले लगेच वाईट बॉल यायला लागले. आता बघा दादा पुन्हा एकदा आले तिकडे आणि आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल 19 जबाद धावफलकावरती. आयुष 11 आणि सायली X40+ असे दोन इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मिस्टेक झाली आहे. वाईट बॉल. अवांतर धावफलकावरती होईल. धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाणू पोचलाय 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. एका बॉलवरती किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं. टेप बॉल आहे. डिफेन्सिव्ह अप्रोच की अटॅकिंग इंटेंट असेल. पुन्हा एकदा मिस्टेक झाली आहे. 5 ओव्हरची मॅच 6 ओव्हरची झाली आहे. कारण एक्स्ट्रा मध्ये भरपूर सारे बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले 3 बॉल 4 बॉल लाजवाब होते पण त्यानंतर 2 बॉल टाकण्यासाठी 6 एक्स्ट्रा बॉल. दशरथ भाऊंनी 2 ओव्हर टाकलेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल. या षटकामध्ये दशरथ यांनी 11 धावा खर्च केल्यात. 2.5 षटक आतापर्यंत झालेत. शेवटचा एक बॉल शिल्लक. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉलला गुल करण्याचा प्रयत्न होता मात्र आली आहे सिंगल. अशा रीतीने षटकाची होती सांगता. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या 22 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 22. संदीप पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरतीच्या संदीप यांनी या मॅच मध्ये रिदम सेट केलं. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या असे आपल्याला संदीप पाहायला मिळत आहेत. संदीप यांच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं आता या सेकंड स्पेल मध्ये पाहणं गरजेचं आहे. संडे आणि फंडे. आता फंडेला आपण पाहू शकतो अंत होत असताना उद्या वर्किंग डे सो आपल्याला पाहायला मिळतात. आज थोडीशी गर्दी कमी आहे पण नक्कीच ज्यावेळेस रेग्युलर फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल गर्दी वाढेल यात शंकाच नाहीये. रेग्युलर विथ ओपन गर्दी वाढणार. जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक 4 सुरू झालंय. संदीप यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. आली आहे सिंगल.
एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 23 पाहायला मिळते. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आयुष 11 वर्सेस सायली एक्स 40+ असे दोन दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मोहन थोडेसे बॅकफुटवरती जरूर आहेत. 9 बॉलमध्ये 4च धावा फक्त त्यांनी बनवल्या. 4 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. दुसरीकडे विजय 10 बॉल 11 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन, पण विकेट अजून एकही गेली नाहीये. त्याचा फायदा उचलावा लागेल. मिस्टेक झाली आहे. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आलाय 4 धाव्यांसाठी. चौकार पाहायला मिळतोय. सत्तावीस 27 रन्स ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील लॉंगॉनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. पुढे सरसावत असताना 28 ऑन द बोर्ड. सायली एक्स चषक 2026 हे बहरदार पर्व. रजनी क्रमांक 2. मॅच जबरदस्त पाहायला मिळते दोन्ही संघांमध्ये. यावेळेस देखील फुलटॉस बॉल. थोडीशी मिस्टेक आली आहे. सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज देखील तयार मैदानावरती. यावेळेस देखील लॉंग ऑफच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. आली आहे मैदानावरती. आपण पाहू शकतो सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना 30. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतायत कॅच साठी. कॅच झाली आहे ड्रॉप. रनआउटचा प्रयत्न आणि व्हॉट एन एफर्ट. थ्रो चांगला होता. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. बॅटर सेफ आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय बॅटर सेफ आहेत. बॅट ग्राउंडेड झाली आहे. षटक क्रमांक 14 समाप्त. धावसंख्या 32. शेवटचं षटक. लास्ट ओव्हर. हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 ला झाली सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती समीर यांना आपण पाहतोय.
धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. 33 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील हॅमर करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये टिपला गेलाय झेल, मिड ऑफ मध्ये टिपला गेलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन इनसाइड द सर्कल. ही कॅच झाली आहे कंप्लीट, आपल्याला पाहायला मिळेल. कॅच झाली आहे कंप्लीट. नवीन बॅट्समन वासू पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला बॉल, मी म्हणेल बॉल खराब होता, बॅटिंग खराब झाली. पाहायला मिळतोय डॉट बॉल. 33 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. 33 ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये असेल. मिड विकेटच्या दिशेला वेगाने फिल्डर येत आहेत. झाली आहे सिंगल कंप्लीट. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 34-34 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 धावा आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल, फ्लाइटची डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉल. 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात समीर यांनी. गतीमध्ये परिवर्तन मिशन फार चांगलं करतायत. सांगतायत की वेग असणं गरजेचं नाहीये, टप्पा ॲक्युरेसी फार महत्त्वाचं आहे. अचूक लेनवरती भेदक गोलंदाजी, तिखट गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कधी तुम्ही स्लोवर वन हाताळा, कधी तुम्ही पेस विथ द पेस हाताळा, क्विकर वन, आणि तेच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज झालेत बाद. 34 वरती हा दुसरा धक्का, 34 वरती दुसरा हादरा बसतोय. शेवटचा एक बॉल शिल्लक. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये. स्ट्रोक जबरदस्त होता, मात्र कॅच कंप्लीट. षटक क्रमांक 5 समाप्त. धावफलक 34 आणि 35चं लक्ष. 35चं टार्गेट.
आपण मैदानाच्या दिशेला जिथे 35 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अन्सार तयार, महेश स्ट्रायकिंग एंड वरती, चंद्रकांत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, पंचांकडे यूज अपील देखील करण्यात आली आहे. महेश साठी फुलटॉस बॉल परवणी होती. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न मात्र पायाला हिट झालाय. हिट झाल्यानंतर थोडासा डायव्हर्ट होत असताना स्क्वेलेकच्या दिशेला आली आहे मैदानावरती सिंगल. धावसंख्या फलका आली आहे जी मात्र आपण पाहू शकतो सिंगल. धावसंख्या फलकावरती 2 रन्स ऑन द बोर्ड. महेश आणि चंद्रकांत सलामीचे 2 बॅटर्स. अटॅकिंग माइंडसेटने बॅटिंग करतायत ते. गोलंदाजी यावेळेस देखील आपण पाहू शकतो मैदानावरती आलाय बॉल जो मात्र डॉट. धावफलक 4 या आकड्यावर. कमबॅक झालंय अन्सारचं. अन्सारची ही ओव्हर फार महत्वाची होती आणि या ओव्हरमध्ये अन्सारने कमबॅक करून दिलाय. पहिल्या 3 बॉलवरती 4 मात्र नंतरच्या 2 बॉलवरती 1 विकेट, एकही धाव खर्च केली नाहीये. कमबॅक झालंय आपला आतून गोलंदाजी. मात्र यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेलेकमध्ये फिल्डर जोपर्यंत फील्ड करण्यात येईल आली आहे मैदानावरती आपण पाहू शकतो सिंगल. आणि सिंगल धावेच्या मदतीने षटकाची होती सांगता. षटक क्रमांक पहिले समाप्त. धावसंख्या 5 म्हणजे विजयासाठी अजून देखील 30 धावेची आवश्यकता. 24 बॉल 30 धावेंची आवश्यकता. नजीम पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये एक लेजंड खेळाडू आहेत नाझीम गुल्ली. वलसाड गुजरातचे खेळाडू आहेत नाझीम.
काय गोलंदाजी करतात. रेट्रो काळापासून जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू माहीर आहे. आणि आता नसीम पाहायला मिळतील. यावेळेस देखील स्क्वेलेक्सच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल, डबल डबल पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 7. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला डीप मध्ये फिल्डर आहेत. आली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती 2 देखील कंप्लीट आहेत. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. योगेश कडे क्षमता आहे. क्षमता चंद्रकांत कडे देखील आहे. पण जो जीता वही सिकंदर, जो या मॅच मध्ये टीमला फ्रंट फूट वरती आणेल, खऱ्या अर्थानं तो या मॅच साठी गेम चेंजर बनेल. कारण रात्रीच्या सत्रामध्ये दावा बनवणं असं मी म्हणेल अवघड असतं. 40+ क्रिकेटमध्ये भरपूर सारे चॅलेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. चॅलेंजेस स्वीकारत असताना फार चांगली आतापर्यंत कामगिरी प्रत्येक संघाच्या वतीने, प्रत्येक खेळाडूच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील डॉट बॉल. धावफलक 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील आलिया मैदानावरती आपण पाहू शकतो सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसपत असताना 10. 3 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील मिड विकेटच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉल. दुसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल फुल टॉस. मिस्टेक झाली आहे. आली आहे सिंगल. षटक क्रमांक दुसरा. समाप्त. धावसंख्या फलकावरती 11. 11 ऑन द बोर्ड. 18 मध्ये 24 धावेंची आवश्यकता. आणि टेप बॉल ओव्हर. थरारला झाली आहे सुरुवात, कारण टेप बॉल ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. टेप बॉल ओव्हर. टेप बॉल ओव्हर मध्ये फिल्डिंग टीम धावा देखील भरपूर जाऊ शकतात. कंट्रोलेबल गोलंदाजी झाली नाही तर टेप बॉल ओव्हर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. टेप बॉल ओव्हर. अन्सार पाहायला मिळत आहेत. अन्सारच्या वतीने आता कशी कामगिरी होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. अन्सार पाहायला मिळत आहेत टेप बॉल ओव्हर मध्ये.
11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. टेप बॉल ओव्हर. टेप बॉल ओव्हर म्हणजे गोलंदाजासाठी जर लाईन लेंथ सोबत नसेल, ॲक्युरेसी नसेल, तर मात्र मिस्टेक सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल. अवांतर धाव फलकावरती ॲड होईल. धावसंख्या 12. 35. व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अन्सारने जर मी म्हणेल ही ओव्हर दुसऱ्या खेळाडूला दिली असती, स्वतःने जर चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली असती तर चांगली गोलंदाजी नेहमी ते करतात टेनिस बॉलने. पण आता अन्सारच्या वतीने मिस्टेक पाहायला मिळते. फलक 13 या आकड्यावरती. एका आकड्याच्या मोबदल्यामध्ये 13 ऑन द बोर्ड. अन्सार यावेळेस बॉल चांगला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 2 वाईड आणि त्यानंतर डॉट बॉल. मग ही लाईन लेंथ फार गरजेची आहे. स्टंप टू स्टंप गोलंदाजी झाली नाही तरी देखील चालेल, पण ॲक्युरेसी फार महत्त्वाची असते. अन्सार पाहायला मिळत आहेत. पहिले 2 वाईड त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. चंद्रकांत आणि योगेश हे 2 खेळाडू मैदानावरती. सायली एक्स 40+ विपक्ष आयुष 11 40+ असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये. आणि अडचणींचं सावट आता निर्माण झालंय. 8च्या सरासरीने धावा जवळपास बनवाव्या लागतील. पॉईंटच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय मैदानावरती. आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. योगेश आणि योगेशकडे ताकद आहे. ताकदीचा बरोबर उपयोग करावा लागेल. मात्र इथे व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव फलकावरती होईल ॲड. धावसंख्या फलकावरती 15. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 35चं लक्ष अजून देखील 20 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. कमबॅक करावा लागेल सायली एक्स 40+ संघाला. आयुष 11 संघाने गोलंदाजी चांगली केली आहे, नो डाऊट ॲट ऑल. इथे मैदानावरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 डॉट 1 सिंगल आणि 3 व्हाईट बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हरऑल 4 बॉल आतापर्यंत 4 धावा एक्स्ट्रा, 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरऑल धावा पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील व्हाईट बॉल. अवांतर धाव फलकावरती होईल ॲड. धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नीट अँड क्लीन टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट च्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. तेजस सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांची विशेष मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. 5 कॅमेऱ्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते आहे, ज्यामध्ये आपण ड्रोन देखील पाहिला. त्यासोबत तिला मास्टर कॅम रिॲक्शन कॅमेरा ज्याला आपण म्हणतो DSLRच्या वतीने, ते रिॲक्शन ते स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यासोबत तिला 5 कॅमेराज. ही ओळख आहे तेजस सरांची. एकदा तुम्ही त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली की ती जबाबदारी चोखपणे पार पाडण्यासाठी तेजस सरांची देखील ओळख आहे. आणि त्यांची संपूर्ण टीम, तेजस सरांचं नाव कधीच मी म्हणेल खाली ठेवून देत नाही अशी त्यांची संपूर्ण टीम आहे. जबरदस्त नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 17. व्हाईट बॉल. अवांतर धाव फलकावरती होईल ॲड. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 18 ऑन द बोर्ड. 6 एक्स्ट्रा बॉल, 6 व्हाईट बॉल, 3 बॉल सगळे अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे मला देखील ही देखील ओव्हर 5 ओव्हरची 6 ओव्हरवरती गेली. आता मॅच 18 झाल्यास 17ची आवश्यकता आहे. 15 बॉल 17 धावांची आवश्यकता. वाईट बॉल तर आपल्याला पाहायला मिळतो. आणि वाईट सोबतीला एक
या दोन दोन धावा फलकावरती ऍड होतील. धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना 20. म्हणजे आता 15 मध्ये 15ची आवश्यकता आहे. 15 मध्ये 15 आणि एक्स्ट्राचे बॉल 7 झालेत. 7 एक्स्ट्रा बॉल. अन्सार कुठे जबरदस्त गोलंदाजी करत होता. कुठे या ओव्हरमध्ये त्यांनी भरपूर साऱ्या धावा खर्च केल्यात. स्ट्रायकिंग एंडवरती चंद्रकांतला आपण पाहतोय. धावफलक 20. 20 ऑन द बोर्ड. 15 बॉल 15 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील मिस्टेक. वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड बॉल देखील आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक पुढे सरसावत असताना 21. यावेळेस देखील लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. मैदानावरती आली आहे सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 22. 22 या आकड्यावर. 14 बॉल मध्ये 13ची आवश्यकता आहे. 14 बॉल 13. यावेळेस देखील वाईड बॉल. चौदा बॉल 12ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा झाली मिस्टेक. वाइड बॉल. गलतियों पे गलती हो रही है और ओवर नहीं खत्म हो रही. हमारा स्कोर कार्ड खत्म हुआ लेकिन ओवर ही नहीं खत्म हो रही. हेच रब्बर बॉल किंवा मी म्हणेल टेप बॉलचा आहे आपल्याला पाहायला मिळतो. टेप बॉलचा क्रिकेट हेच आहे. एका साईडला रबर बॉल, दुसरीकडे आपल्याला फर पाहायला मिळतो, टेनिसचा बॉल आणि तसा टेप बॉल पाहायला मिळतोय. विकेटचं पतन एक्झॅक्टली विकेट आली आहे. भरपूर परिश्रम, 14 वर्षाचा वनवास मी म्हणेल. त्यानंतर ही विकेट, फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 13 मध्ये 11ची आवश्यकता. तेरा बॉल 11ची आवश्यकता पाहायला मिळते. 13 मध्ये 11 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 13 मध्ये 11 भरपूर बॉल गेलेत या ओव्हर मध्ये. जवळपास 15 बॉल या ओव्हर मध्ये हाताळले गेले. मात्र यावेळेस आलाय बॉल डॉट. आता 12 मध्ये 11ची आवश्यकता. 12 मध्ये 11 हे इक्वेशन.
आणि सायलेक्स क्रीडा च्या वतीने अंबरनाथ शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे नमस्कार, माझा सहकारी मित्र संदीप दाजी लकडे आणि सायलेक्स क्रीडा मंडळाच्या वतीने अंबरनाथ शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे गावदेवी मैदानामध्ये क्रिकेटच्या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात येतं। यामध्ये अंबरनाथ शहरातील जवळजवळ 30 संघ आणि आजूबाजूच्या शहरातील 10 संघ सहभागी होऊन या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं जातं। इथे अंबरनाथमध्ये दर्जेदार खेळाडू येऊन आपल्या क्रिकेटचं प्रदर्शन करतात। एकच आमच्या संदीपचं अभिनंदन करावं असं वाटतं, शहरातील तरुण जे होतकरू क्रिकेटर आहेत त्यांना एक चांगली संधी मिळावी, त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं, यामुळेच तो एक क्रिकेटचं आयोजन करतो। आणि माझ्या वतीने आमच्या शिवसेना परिवाराच्या वतीने संदीप लकडेंना आणि सायलेक्स क्रीडा मंडळांना या क्रिकेटच्या साठी शुभेच्छा। बारामध्ये 11ची आवश्यकता होती, सिक्सर आलाय, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय। चंद्रकांत मैदानावरती आपले हात खोलत असताना सर्व खेळाडूंना चंद्र दाखवलेत, चंद्रकांतने चंद्र तारे सर्व एक साथ दाखवलेत। सिक्सर आलाय, 11मध्ये 5ची आवश्यकता। 11 बॉल 5 धावेंची आवश्यकता, गोलंदाज तयार। चंद्रकांतने जबरदस्त सिक्सर ठोकला आणि आता मॅच मध्ये फ्रंट फूट वरती सायली एक संघ पाहायला मिळतोय मैदानावरती, आपण पाहू शकतो। सिंगल आडवेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 तर कंप्लीट झाले, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय। आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सामना इथे होत असताना आपण पाहू शकतो, येस, तिसरी धाव देखील कंप्लीट। सामना अगदी क्लोज झालाय, अगदी खुला झालाय। 4 धावा आणि आता फक्त एका धावेची आवश्यकता। मी हेच म्हणत होतो की या 3 ते 4 धावांनी सामना आता खुला झालाय। स्कोर लेवल एका धावेची आवश्यकता। बॉल 1ची आवश्यकता। यावेळेस देखील मैदानावरती आलियाजी मात्र सिंगल आणि सामना झाला फिनिश, सामना जिंकलाय सायली एक संघाने। अभिनंदन। हार्ड लक टफ लक आयुष 1140+ संघ। मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट जबरदस्त गोलंदाजीच्या खेळाडूने केली समीर पाहायला मिळतात सामन्याचे सामनावीर। 1 ओव्हर 3 विकेट 2 धावा खर्च केल्या। समीर मॅन ऑफ द मॅच।